नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्याच घरी देवघर असतं, बरोबर ना? आणि त्या देवांच्या मूर्तीखाली एक कापड अंथरलेलं आपण नेहमी पाहतो. पण कधी विचार केला आहे का, की ते कापड बहुतेक वेळा लालच रंगाचं का असतं? चला तर मग यामागे काय कारण आहे, जाणून घेऊया. आणि योग्य पद्धत नेमकी कोणती आहे, हे जाणून घेऊया. तर हाच तो प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. बघा, जवळपास प्रत्येक घरात आपल्याला हे दिसतं. ही एक खूप सामान्य गोष्ट आहे. पण यामागे खरंच काही खास कारण आहे का? चला थोडं खोलवर जाऊन जाऊन हे समजून घेऊया. आता लाल रंगाबद्दल बोलण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे देवघरात मुळात कोणतंही कापड अंथरण्याची परंपरा का सुरू झाली? याचा विचार केला तर त्यामागचा उद्देश खूप साधा पण तितकाच महत्त्वाचा आहे. तर बघा, यामागचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आदर आणि पवित्रता जपणं. देवांच्या मूर्ती किंवा त्यांचे फोटो थेट जमिनीवर, लाकडावर किंवा संगमरवरावर ठेवले जात नाही. त्याऐवजी त्याखाली एक स्वच्छ कापड अंथरलं जातं. हे एक प्रकारचं दाखवतं, की आपण त्या जागेला किती पवित्र मानतो आणि तिची स्वच्छता किती जपतो. बरं, कापड का वापरायचं हे तर कळलं. आणि आता येऊया आपल्या मूळ प्रश्नाकडे. मग लाल रंगच का निवडला जातो? खरं सांगायचं तर ही एक सांस्कृतिक निवड आहे आणि तिच्यामागे खूप खोल अर्थ दडलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत लाल रंगाला एक विशेष महत्त्व आहे. हा रंग शक्तीचं प्रतीक आहे, उत्साहाचं प्रतीक आहे आणि हो, शुभतेचं प्रतीक मानलं जातो. आपण अनेकदा पाहतो की देवतांच्या पूजेत लाल फुलं, कुंकू किंवा लाल वस्त्र हमखास वापरलं जातं. मग त्याच परंपरेचा एक भाग म्हणून देवघरात लाल कापड अंथरणं हे शुभ मानलं जातं. पण इथे गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. लाल रंगाचा वापर हा काही बंधनकारक नियम नाहीये. म्हणजे तोच रंग वापरला पाहिजे असं काही शास्त्र सांगत नाही. ही एक पसंतीची परंपरा आहे. त्याचा अर्थ काय? तर लाल रंगाला प्राधान्य नक्कीच दिलं जातं. पण तोच एक पर्याय आहे असं अजिबात नाहीये. अच्छा, मग जर लाल रंग बंधनकारक नाहीये, तर आपल्यासमोर दुसरे कोणते पर्याय आहेत? चला आता हे पाहूया, की लाल रंगाऐवजी इतर कोणते रंग आपण वापरू शकतो आणि त्या प्रत्येक रंगाचा अर्थ काय आहे? सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा ज्ञान आणि शांती दर्शवतो. देवघरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा एक खरंच खूप उत्तम पर्याय आहे. पुढचा रंग आहे केशरी रंग. केशरी किंवा भगवा रंग म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर येते आध्यात्मिकता आणि त्याग. हा रंग साधनेसाठी आणि ध्यानासाठी खूप पूरक मानला जातो. आणि मग येतो पांढरा रंग. पांढरा रंग म्हणजे शुद्धता, पवित्रता आणि साधेपणाचं प्रतीक. देवघरात एक निर्मळ आणि स्थिर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हा रंग सर्वोत्तम मानला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे अनेक चांगले पर्याय आहेत. शक्ती आणि शुभ कार्यासाठी लाल, ज्ञानासाठी पिवळा, आध्यात्मिकतेसाठी केशर, शुद्धतेसाठी पांढरा किंवा अगदी निसर्गाचे संतुलन दर्शवणारा हिरवा रंग. यापैकी कोणताही रंग आपल्या श्रद्धेनुसार आणि आपल्या आवडीनुसार निवडता येतो. बरं, रंगाचे हे प्रतिकात्मक अर्थ तर आपण समजून घेतले. आता जर काही व्यावहारिक गोष्टींकडे वळूया. कारण देवघरातील कपड्याची स्वच्छता आणि मूर्तीची मांडणी कशी असावी हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की देवघरातील स्वच्छता हीच खरी भक्ती आहे. त्यामुळे हे जे कापड आहे ते नेहमी स्वच्छ असायला हवं. म्हणजे कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी ते धुवावं आणि हो, जर ते फाटलं किंवा त्यावर काही डाग पडले तर ते लगेच बदलायला हवं. आता मूर्तीच्या मांडणीबद्दल बोलायचं झालं तर हे काही सोपे नियम आहेत, जे देवघरातील सुव्यवस्था जपायला मदत करतील. मूर्ती अशा प्रकारे मांडाव्यात, की त्या स्थिर राहतील आणि महत्त्वाचं म्हणजे देवघरात एक शांत, प्रसन्न वातावरण निर्माण होईल. चला आता आपण या सगळ्या माहितीचं सार पाहूया. आपण रंगाबद्दल बोललो, स्वच्छतेबद्दल बोललो, मांडणीबद्दलही बोललो. पण या सगळ्याच्या मुळाशी नक्की काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, आपण कोणता रंग वापरतो यापेक्षाही आपली श्रद्धा, आपला देवघराबद्दलचा आदर आणि तिथली स्वच्छता या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. शेवटी काय, देवघरातला रंग आणि तिथली स्वच्छता यांसारख्या गोष्टी आपल्या मनाला प्रार्थनेसाठी एकाग्र व्हायला मदत करतात आणि शांत मन आणि स्वच्छ जागा हीच तर खरी देवसेवा आहे, नाही का? धन्यवाद.